मगर मेरी हस्बैंड का कुछ रिप्लाई नहीं आता है, कुछ नहीं। और ऊपर से बोलता है मैं ठीक नहीं हूँ। मैंने क्या ऐसा किया है? उनकी तरह तो मैंने 4 शादी नहीं की, किसी के साथ कुछ नहीं है मेरा। क्या मैं गलत हूँ? क्या मेरा प्रॉब्लम है? मुझ में क्या कमी है? मैं ये पूछना चाहती हूँ। मैडम क्या कहेंगे आप चत्तरसिंह पुलिस थाने में आए हो, किस लिए आए हो? सर, मैं राजेश्वरी प्रकाश भंडारी हूँ। मैं कर्नाटका से हुबली से आई हूँ। मेरा हस्बैंड यहाँ पुणे के रहने वाले हैं और उन्होंने मेरे साथ शादी करके बहुत अन्याय किया है। मैं यहाँ पे पिछले 1 महीने से आके रही हूँ। उनसे कुछ न्याय नहीं मिल रहा है मुझे। और हमारा वहाँ पे एक्चुअली कोर्ट केस भी चल रहा है, मेंटेनेंस केस। और वहाँ पे वो कुछ आ रहा है नहीं, मेंटेनेंस के लिए कुछ कोर्ट भी हाजिर नहीं हुआ, कुछ नहीं हुआ। तो फिर मैं यहाँ पे आके और दलित पेंटर बाऊ क्या चाहती है आप? वही सर, मैं ये चाहती हूँ कि मेरा हस्बैंड मेरे साथ रहे और उनका घर में मुझे एंट्री करे, क्योंकि मैं 8 दिन से उनकी घर की बाहर बैठी हूँ और वो तो मुझे अंदर भी नहीं ले रहे, पानी भी नहीं पूछा, कुछ भी नहीं है। क्योंकि वो किसी भाई को और एक औरत है उसके साथ, तो उसके साथ वो लगन करके उनके साथ रह रहे हैं, तो इसके लिए वो मुझे अंदर नहीं ले रहे हैं। और मैं चाहती हूँ, उनका क्या है मुझे पता नहीं है, अंदर से उन्होंने शादी किया था क्या है वो सब मुझे पता नहीं है। मगर आजू बाजू लोग बोल रहे हैं वो मिसेस भंडारी है। और कल थोड़ा हमारा उसका ये हुआ तो बोली मैं मिसेस भंडारी हूँ, आप यहाँ से चले जाओ, नहीं तो हम आपको कैसे निकालना है क्या है वो हम देखेंगे करके ज़बरदस्त की। और सुबह सुबह मेरा पैसा भी चोरी की हुआ, एक 92,000 था, वो बैग में से चोरी हो गया। और वो अंदर भी नहीं ले रहे हैं, कुछ भी नहीं करे, बहुत हरासमेंट और टॉर्चर कर रहे हैं मुझे। कितने साल हो गए शादी को? हमारा शादी होके 3 साल हो गए हैं। हाँ सर। और आप क्या चाहती है उनसे? मैं कुछ नहीं चाहती, क्योंकि मैं चाहती हूँ इज्जत से बढ़कर कोई कुछ भी नहीं है। मेरा हस्बैंड मेरा साथ रहे, मेरा पास आके रहे, मैं उनकी साथ रहना चाहती हूँ बस, और कुछ नहीं रहना चाहती। मगर वो लोग कुछ भी मुझे अलाउड नहीं कर रहे, घर में अंदर नहीं ले रहे हैं। मैं कहाँ जाऊँ, क्या करूँ? और हमारा कुछ इनकम नहीं है, हमारा खुद का घर नहीं है, कुछ नहीं। इन्होंने पहले मेरे से शादी करने से पहले बोला थे कि मैं आपका सब कुछ देखूँगा, आपके बच्चों का शादी करूँगा, आपको देखूँगा। मैं पहले काम भी करती थी, इन्होंने काम भी बंद करके दिया मुझे। ये उधर मत जाओ, इधर मत जाओ, आप घर में रहो बोले। तो फिर मैं घर में भी रह रही थी। और एकदम से एक बार जो मैं यहाँ पे आई, उनकी तबीयत ख़राब है करके, तब से उनका झगड़ा चल रहा है। तुमने यहाँ आके मेरा मान मर्यादा सब निकाला। क्या मैं पूछना चाहती हूँ, हस्बैंड का तबीयत ठीक नहीं है तो फिर एक पत्नी को आके देखने के लिए क्या उनका मान मर्यादा चला गया? ऐसा कैसे हो सकता है? मैंने क्या मान मर्यादा उनका निकाला? मैंने हक और मेरा जो ये था रिश्ता था वो मैंने निभाया उनसे। वो उनका तबीयत ठीक नहीं है, वो मैं सिंपैथी वो दौड़ के इधर आई। वो मैंने ये हॉस्पिटल का कहाँ है, वो क्या करें वो मैंने पूछा। तो जो घर में बाइको थी उस दिन मुझे मारा, गेट से धक्कल दिया। उनका बेटा भी मेरे साथ बहुत बुरा उल्टा पुल्टा कुछ गाली दिया। मुझे क्या है झगड़े का? झगड़े का ये है कि वो बोलती है मैं उनका बाइको हूँ, आप यहाँ पे मत रहो, और आप यहाँ रहेंगी तो उनका इज्जत जाएगा। तो ऐसा हाँ, उनके पहली बीवी बोल रही है। चौथी बीवी? हाँ, मगर वो पहले से क्या हुआ है, पहले आपको मालूम था उनकी शादी हो गई? नहीं, मुझे कुछ नहीं पता था। तो मुझे कैसे पता चला आपको? मुझे जब उनका तबीयत तो ठीक नहीं है करके मैं एक बार आई थी, उस दिन मुझे मालूम हुआ कि घर में कोई है। और उस दिन ही मुझे पता लगा था, पहले बीवी तो उनका मर गई है और सेकंड उनका डिवोर्स हो गया है, और थर्ड वन अभी घर में है, फोर्थ वन मैं हूँ।
ऐसा है। वो बीमार गिरने के बाद आपको पता चला कि उनकी हाँ और शादी हुई? हाँ हाँ, क्योंकि मुझे इनका घर कितना बड़ा है, इनका प्रॉपर्टी क्या है, इतना इनका फैक्ट्रीज है, मैं कुछ नहीं जानती थी। बस मैंने एक बार इनका विश्वास करके मैंने शादी किया था कि चलो ये मुझे देखेंगे, कुछ हमारा संभालेंगे करके। जो विनायक पाटिल करके इनका फ्रेंड बेलगाम में रहते हैं, इन्होंने हमसे मिलवा के शादी करके दिया। तो आज वो ना हमारा कुछ झगड़ा सॉल्व करके दे रहे हैं, ना कुछ कर रहे हैं। तो मैं कहाँ जाऊँगी? तो फिर मैं यहाँ पे जो मेरा सिस्टर बनती है दूर से, हीना, तो उनसे मैंने पूछा पुणे में ऐसा कुछ हमारा हस्बैंड के साथ मेरा ऐसा झगड़ा हो रहा है, तो आप मुझे हेल्प करो। तो फिर उन्होंने बोला नहीं, यहाँ पे हमारा अन्ना है दलित पेंटर यशवंत निडगम, तो उनसे हम ये करेंगे। फिर मैंने उनको अर्जी दी कि ऐसा ऐसा मेरा प्रॉब्लम हो गया है अन्ना, आप मुझे हेल्प करो। तो वो मुझे हेल्प करने के लिए आ गए हैं। अभी चल रहा है, मगर कोई मेरे साथ, मेरा हस्बैंड या उनके बच्चे, कोई मेरा साथ नहीं दे रहा है। और मुझे ऊपर से बहुत हरासमेंट कर रहे हैं, आप यहाँ बाहर मत रहो, ये मत करो, बहुत टॉर्चर कर रहे हैं और मेरा पैसे भी चुराए। अभी कहाँ रहते हो आप? मैं घर के उनकी घर की बाहर ही हूँ, टेंट लगाया है और मैं उधर ही रास्ते पे ही रह रही हूँ और खाना वगैरह उधर ही मैं बना के खा रही हूँ। चूल्हे पे हाँ, चूल्हे पे खाना बना के खा रही हूँ। चुलीवर बनवतात ते उन्हीं के घर के सामने भंडारी का घर जो किधर है? वहाँ पर ही उनका घर, उनको टेंट ठोक के दिया, उसी के ऊपर वो उनकी घर शिवाजी नगर, सेनापति बाबत रोड और अंबिका हाउसिंग सोसाइटी है, हाउस नंबर 11 है। वहाँ पे मैं बाहर, प्रकाश भंडारे हैं। अभी आपने कंप्लेंट किया, क्या कंप्लेंट दिया है? मैंने ये कंप्लेंट दिया है कि मेरा हस्बैंड मुझे घर के अंदर नहीं ले रहे हैं और उनकी बाइको है वो भी मुझे अलाउड नहीं कर रही है। तो मुझे अंदर लो और मेरा जो इज्जत सम्मान है वो सब मुझे वापस दो। मैं इतना ही डिमांड कर रही हूँ उनसे, और कुछ नहीं। आपकी शादी रजिस्टर हुई है या ऐसे मंदिर में? नहीं, हमारा शादी रजिस्टर्ड हुई है और उनके फ्रेंड्स, हमारा बच्चे, सबके सामने हुआ है हमारा शादी। सबके सामने? हाँ सर, सबके सामने हमारा शादी हुआ है। उनको पता है ये सब कुछ? किनको सर? जिसने आपकी जो शादी जमा कर दी? हाँ, उनको सब पता है सर, मैं सब बोलती हूँ। और ये आज दो तीन दिन से मैं कॉल भी करती हूँ रोज़ और सब कुछ करती हूँ, मगर मेरी हस्बैंड का कुछ रिप्लाई नहीं आता है, कुछ नहीं। और ऊपर से बोलता है मैं ठीक नहीं हूँ। मैंने क्या ऐसा किया है? उनकी तरह तो मैंने 4 शादी नहीं की, किसी के साथ कुछ नहीं है मेरा। क्या मैं गलत हूँ? क्या मेरा प्रॉब्लम है? मुझ में क्या कमी है? मैं ये पूछना चाहती हूँ। अभी आपने कंप्लेंट किया तो पुलिस लोगों ने क्या बोला? उन्होंने बोला है कि आपका केस उधर चल रहा है मैडम, आप उधर ही सुलझाओ कोर्ट में, और इधर हम कुछ नहीं हेल्प कर सकते आपका, और आप कोर्ट में ही करो। तो कोर्ट का जल्दी डिसीजन नहीं होता है तो मैं कहाँ रहूँ, क्या कहूँ, मैं बच्चों को क्या खिलाऊँ? वैसे भी मेरा कुछ काम नहीं है, धंधा नहीं है, मैं किधर रहूँगी, क्या कहूँगी मैं? हमारा घर में भी कोई कमाने वाला कोई नहीं है, मेरे बच्चे तो बहुत छोटे हैं, तो फिर मैं कहाँ जाऊँगी? ये तो मुझे शादी करके रोड पे छोड़ दिया। अब अभी फाइनली आप क्या चाहती हैं उनसे? सिर्फ घर में लेना? मैं फाइनली यही चाहती हूँ कि मेरा हस्बैंड मेरा साथ इज्जत और सम्मान से रहे और मुझे इज्जत करे, सम्मान दे, और जो भी है मैं उनका कुछ नहीं चाहती, बस उनके साथ रहना चाहती हूँ उनकी घर में, और मैं कुछ नहीं चाहती उनसे। और उनकी जो बच्चे हैं वो नहीं चाहते कि वो हमें एक्सेप्ट नहीं कर रहे हैं, और उनका सिस्टर, उनका बेटी रश्मि और उनका बेटा पद्मना भंडारे है, और जो कोई भी है उनके रिलेटिव्स मेरे हस्बैंड का माइंड वॉश आउट कर रहे हैं कि इनको मत लो अंदर,
नहीं तो प्रॉपर्टी सब उनको देना पड़ेगा और ऐसा वैसा है करके वो उनको सिखा के दे रहे हैं और मेरा हस्बैंड मुझे छोड़ रहे हैं, यही चल रहा है। मॅडम तुम्ही ह्यांच्या सकट कसे आहे, तुमची ओळख काय आहे यांच्या सकट? माझी ओळख अशी आहे की हे माझ्याकडे आले होते, माझे रिलेटिव्ह आहेत ह्यांनी आम्हाला कॉल केलं होतं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला लग्न केलं माझ्या मिस्टरांनी सोडले, मला काही हेल्प करत असते का? म्हणून मी ह्यांना म्हणलं की आमच्याकडे आमच्या दलित पॅन्थरचे नळगम यशवंत भाऊ आहेत, तर त्यांच्याशी ओळख करून दिली। मग ओळख करून दिले, मग ते आमच्याकडे येऊन मग त्यांच्याशी भेट हे करून आम्ही हे प्रॉब्लेम यांचा हे केला। मॅडम काय सांगाल, ह्याच्या मॅडम आहेत, या मॅडमचा प्रॉब्लेम ॲक्च्युली खरं काय आहे काय नाही, तुम्ही त्यांना त्यांची सगळी माहिती काढली का? ॲक्च्युली मी दलित पॅन्थरची पुणे शहर अध्यक्ष आहे आणि राजश्री ताई आमच्याकडे आली होती, आम्ही यशवंत भाऊंना भेटवलं, त्यांना सगळं त्यांचं ऐकलं आम्ही, त्यानंतर आम्ही त्यांच्या सगळ्या माहिती काढले। त्याच्यात कळालं की त्यांच्या मिस्टरांनी त्यांना हुबळीमध्ये हे दोघं भेटले होते, तिकडं ते लोकांनी एकमेकांना सगळं समजून वगैरे घेतलं, त्यानंतर हे लोकांनी लग्न केलं आणि मग त्यांच्या मिस्टरांनी त्यांना हुबळीमध्येच ठेवलं आणि ते स्वतः पुण्यात आले, ते पुण्यात राहिला आहे इथे शिवाजीनगरला। त्यानंतर मग त्यांनी ते खूप आजारी पडल्यानंतर त्यांची मिसेस तिकडनं राजेश्री जे आहे ते तिकडनं पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर त्यांना कळालं आहे की त्यांच्या मिस्टरांनी चौथं परत एक लग्न केलं आहे। जेव्हा त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला सगळी माहिती मागितली तेव्हा त्यांनी दिली नाही आणि खूप त्यानंतर त्यांनी इतका त्यांना त्रास दिला की त्यांना तू इथे आलीस का, तू कसं काय आली आणि आता माझं तुझा संबंध नाही, मग मी तुला आता सोडणार आहे, ह्या गोष्टींनी त्यांना खूप त्यांचा छळ केला। मग त्यानंतर मग आमच्या भाऊंनी यशवंत भाऊंनी त्यांना खूप सहकार्य केलं, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पण एक कंप्लेंट द्यायला लावली आणि आता त्यांची कंप्लेंट दिल्यानंतर ते म्हणतात आहे की तू माझी कंप्लेंट दिली आहे म्हणून मी आता तुला घरात तर काय माझ्या कुठेच यायला देणार नाही, असं सगळं त्यांना ते लोकांनी हे केलेलं आहे आणि अजूनसुद्धा त्यांचे टॉर्चर्स वगैरे चालू आहे सगळं। ह्यांनी त्यांच्या घराचे बाहेर बसलेले आहे, एक छोटासा टेंट टाकून दिलेला आहे त्यांना, ते चुलीवर बाई तिथे स्वयंपाक करते आहे, तरी त्या माणसाला, निर्दय माणसाला अजिबात थोडंही त्या बाईवर दया वगैरे काहीच येत नाही आहे आणि जेव्हा ते काय बोलायला गेली की तू आता कोर्टात हे केलं आहे ना, तू कोर्टातर्फेच बोल, मला समोर येऊन आता तुझ्याशी काय बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे। आणि जे घरात ठेवलेली त्यांची कामवाली होती ॲक्च्युली तिच्याबरोबर त्यांनी लग्न केलेलं हे नंतर कळले आणि त्या बाईनी पण ह्यांना हे घरात जायचा प्रयत्न केलं, पण त्या बाईनी पण ह्यांना ढकललं आहे, मानहान केलेली आहे ह्यांची। त्यानंतर म्हणून आम्ही परत एकदा चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि तिकडे आम्ही आज सगळं त्यांच्या मिस्टरांना जे बोलवलेलं आहे आणि सगळं त्यांचं समोरासमोर करून दिलं, तरी त्यांचं एकच म्हणणं आहे की मी कोर्टाने जे सांगेल ते मी करणार, आत्ता तिचं खर्च काही जे काय आहे ते मी काहीच करणार नाही आहे। म्हणजे तिने तिचं बघावं, तिचं घर आहे तिकडं काय आहे, जे काय आहे तिने तिचं बघावं, मी तिच्यावर लक्ष देणार नाही आणि ती घरात कशी येते हेच मी बघतो, असं तिला धमकवलेलं आहे त्यांनी। मॅडम काय सांगा, तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत करताय? जय भीम। मी दलित पॅन्थर संघटनेची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ स्नेहा सूर्यकांत माने। पीडित महिला राजेश्वरी ताई 1 महिन्यापूर्वी आमच्या संपर्कात, आमच्या संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्ष ज्या आहेत हिनाताई यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्याकडनं आम्हाला माहिती कळाली अशी की यांचे जे पती आहेत मिस्टर प्रकाश भंडारी यांनी 2 वर्षापूर्वी त्यांच्यासोबत लग्न केलं, रजिस्टर पद्धतीने लग्न केलं। लग्न केल्यानंतर एक पती पत्नी या पद्धतीने ते दोघंजणं राहत होते। मध्यंतरी काळामध्ये त्यांचं येणं जाणं त्यांच्याकडं कमी झालं। प्रकाश साहेब आहेत जे पुण्यात राहणारे आहेत आणि राजेश्वरी ताई आहेत त्या हुबळीच्या आहेत, त्यांच्याकडं येणं जाणं कमी झालं। येणं जाणं कमी झाल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी त्यांना खटकत राहिल्या। त्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली 1-1.5 महिन्यापूर्वी की प्रकाश सर जे आहेत ते त्यांची तब्येत खूप खालावली आहे, खूप जास्त ते सिरियस आहेत। हे कळाल्याच्या नंतर एक पत्नी धर्माने त्या पुण्याला आल्या, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस त्या दारावर आल्या, दार वाजवण्याचा प्रयत्न केला, बाहेरूनच त्यांच्या कोणी घरामध्ये एक महिला होते, त्यांनी पाहिलं आणि त्यांना अरेरावीची भाषा करून घरातनं अक्षरशः ढकलून दिलं, कोण आहे काय आहे याची माहिती न घेता।
त्यानंतर आजूबाजूला चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळालं की घरामध्ये जी महिला आहे ती प्रकाश भंडारी यांची बायको आहे. म्हणजे यांना माहीत होतं की प्रकाश भंडारी यांचं पहिलं लग्न झालं आहे, त्यांची बायको हयात नाही आहे, दुसरं लग्न झालं, त्यांच्यासोबत त्यांचं डिवोर्स झालेलं आहे. ह्या तिसरी पत्नी म्हणून त्यांच्यासोबत नांदत होत्या. पण इकडं आल्यानंतर कळालं की घरामध्ये एक महिला आहे जी चौथी बायको आहे. त्यानंतर त्यांना खूपच जास्त मनस्ताप झाला. मनस्ताप झाल्याच्या नंतर त्या आमच्या हिनाताई यांच्या संपर्कात आल्या. त्यांना सगळी माहिती सांगितली, माझ्यासोबत हा असा प्रकार घडला आहे, पुण्यामध्ये मी एकटीच आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी जे लग्न केलं त्यामुळे त्यांच्या माहेरचे लोक त्यांच्यावरती नाराज आहेत. त्यांना स्वतःची 3 लेकरं आहेत, सगळे त्यांच्यावरती नाराज आहेत. त्या एकट्या इथं पडल्या. पुण्याला आल्याच्या नंतर त्यांच्या गावाकडनं त्यांच्याकडं कुणीही लक्ष देणारं नाही. त्या कित्येक दिवस त्यांच्या दारातच दार वाजून 3 दिवस दारातच त्यांच्या दार वाजवत होत्या. सारखं त्यांना भेटण्यासाठी गायावाया करत होत्या. पण त्यांच्या घरातले त्यांच्या मुलांनी, बहिणीने आणि ती महिला जी आहे तिने त्यांना घरात घेण्यास नकार दिला, स्पष्ट नकार दिला. घरात घेतलं नाही. मग आमच्या संपर्कात आल्याच्या नंतर भाऊंनी पाऊल उचललं यांच्यासाठी. यांच्या न्यायाच्या दृष्टीने भाऊंनी पाऊल उचललं. पहिल्यांदा आम्ही पोलीस चौकीमध्ये येऊन त्यांची रीतसर तक्रार नोंदवली, काय आहे तो विषय समजावून घ्या. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करत पती पत्नीचा विषय आहे, त्यांना बरं वाटल्यानंतर आपण मिटवून घेऊ. पण वेळोवेळी प्रकाश भंडारी यांनी टाळाटाळ केली, महिलेला भेटण्यासाठी टाळाटाळ केली. मग हा विषय इतका तडीस गेला की या महिलेचे खाण्याचे राहण्याचे वांदे व्हायला लागले. म्हणजे राहण्याचे खाण्याचे वांदे असे की माहेरच्यांनी त्यांना बेदखल केलं, घरातनं काढून टाकलं आणि इकडं आल्याच्या नंतर ह्या माणसांनी त्यांना घरात घेण्यासाठी नकार दिला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांनी महिला आघाडीसोबत एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही त्यांच्या कानावरती एवढं यांनी दार वाजवून, आवाज देऊन, गयावया करून, दारात बसून रडवून, हातपाय जोडूनसुद्धा त्याच्या कानापर्यंत जर ही गोष्ट जात नाही आहे की आपल्यासाठी एक महिला इतकी रडती आहे, तर आमच्या संघटनेतर्फे हलगी बजाव आंदोलन आम्ही उद्याला करणार आहोत. हलगी बजाव आंदोलन म्हणजे त्याच्या कानापर्यंत, त्याच्या कानाच्या पडद्यापर्यंत तो आवाज जावा की ही महिला खरंच किती कुठल्या स्तराला जाऊन एकटी पडलेली आहे. एक पत्नी या नात्याने त्यांनी तुमच्यासोबत राहण्याचा आणि तुमच्यासोबत जगण्याचा म्हणून प्रयास करते आहे, पण तुम्ही सपशेल त्यांना एकदम बेदखल करताय घरातनं. तुम्हाला त्यांना तुमच्याकडनं काही नको आहे. त्यांची मागणी एकच आहे, पत्नी या नात्याने मला तुमच्यासोबत राहायचं आहे. तुम्ही कुठेही राहा, मी तिथं तशा परिस्थितीमध्ये राहायला तयार आहे. तुमच्या प्रॉपर्टीशी, तुमच्याकडं असणाऱ्या दस्तऐवज जे काही तुमच्याकडं आहे याच्याशी या महिलेला काहीही घेणं देणं नाही. आज इतके दिवस झाले ह्या तिथं राहत आहेत. शेवटी त्या दारामध्ये अशाच राहत होत्या. उन्हाचा आणि परिस्थितीचं गांभीर्य घेऊन आमच्या यशवंतभाऊ नडगम यांनी त्यांना तिकडे एक टेंट टाकून दिला, ज्यामध्ये ती महिला टेंट खाली राहते. रात्रंदिवस एक महिला एकटी त्यांच्या दाराच्या बाहेर, त्यांच्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर टेंट टाकून राहत आहेत. त्या तिथेच चुलीवर स्वयंपाक करत आहेत. तिकडं चुलीवर स्वयंपाक करून त्या त्यांचं पोट भरत आहेत. पण एका सुशिक्षित महिलेचा उदरनिर्वाहाचा प्रयत्न हा आहे की तिला तिच्या पतीसोबत नांदायचे, तिला आज तुम्ही जो काही मनस्ताप दिलाय, जो काही त्रास झालाय, तो सगळा ती बाजूला ठेवून तुमच्यासोबत परत एकदा नांदण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांना त्याच्यामध्ये कसं यश देता येईल किंवा त्यांना कसं न्याय मिळवून देता येईल, भारतीय न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमची संघटना प्रयत्न करणार आहे. आणि एक महिला, जबाबदार महिला या नात्याने मी आणि माझ्या सहकारी महिला आम्ही सगळे त्यांच्यासोबत पाठीशी खंबीर आहोत. यशवंतभाऊ नडगम यांच्या निदर्शनाखाली आम्ही उद्या हलगी बजाव आंदोलन घेणार आहोत. परत एकदा सांगते यासाठी, कारण एक महिला रडून गडगडून त्याच्याकडं स्वतःच्या संसार परत बसवण्यासाठी मागणी करते, पण त्याच्या कानावरती ही बात जात नाही आहे. त्यामुळं उद्या आम्ही हलगी बजाव आंदोलन करणार आहोत की त्याच्या कानाचे पडदे वाजले पाहिजे. धन्यवाद.